किंवा देश योग्य दिशेने गेला पाहिजे, अपप्रवृत्तीपासून माणूस थांबला पाहिजे आणि जगात नाव झालं पाहिजे असा त्या घटना निर्वाचनाचा उद्देश होता. परंतु काही राज्यकर्त्यांनी त्या घटनेला फाटा देऊन चुकीचे कायदे निर्माण केले. घटनेने धरून असणारे कायदे त्यात वेगवेगळ्या अमेंडमेंट करून चुकीचे कायदे निर्माण केले. त्याच्यामुळं तरुण पिढी थोडी व्यसनाच्या आहारी गेली. पण आता परिस्थिती अशी आहे की आपलं जीवन आपल्याला सांभाळायचं आहे. त्यासाठी भगवान गौतम बुद्धांना असं म्हटलं आहे की अपदीपभव, म्हणजे तुम्ही स्वतः प्रकाशित व्हा, योग्य दिशेनं वाटचाल करा आणि स्वतः प्रकाशित व्हा. तुमच्यातली सुप्त शक्ती ही योग्य दिशेने गेली पाहिजे. जेव्हा जेव्हा माणूस दोहऱ्या स्थितीत असते, अपप्रवृत्ती आणि चांगली प्रवृत्ती, तर त्यांना चांगल्या प्रवृत्तीकडे एकाग्रतेनं प्रवास केला पाहिजे असं बुद्धांना अपेक्षित होतं आणि त्याच्यातूनच जीवन सुफलाम होणार होतं. आता विशेष सरकारचा आपला जो आहे तर कायदा आणि प्रबोधन याच्या मधात माणूस असते. 100% कायद्याने काही कोणी दुरुस्त होणार नाही आणि 100% प्रबोधनाने काही दुरुस्त होणार नाही. पण प्रबोधनानं, योग्य दिशेनं, योग्य वाचनानं, योग्य आकलनानं माणूस दुरुस्त झाला तर कायदा थोडासा वापरता येईल अशी स्थिती या देशात निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण आता हे अपेक्षा निर्माण करताना जिथं आपण आहोत, ज्या स्थानिक पातळीवर आपण आहोत, तर आपल्यापासूनच, आपल्या स्वतःच्या घरापासून, स्वतःच्या गावापासून सुरुवात झाली पाहिजे. आपण दुरुस्त झालो तरच इतर व्यवस्था दुरुस्त होईल हा मानस ठेवला पाहिजे. आता राहिला व्यसनाचा प्रश्न, तर व्यसनाच्या बाबतीतही आपण जे बलाढ्य लोक आहेत, जे लोक देशाच्या पातळीवर गेले, त्याचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या देशात पंजाब हे सगळ्यात बलाढ्य राज्य आहे. तर त्या पंजाबी लोकांची एक म्हण आहे, नशा छोडो, अमृत चखो, सिंध जपो. आता नशा छोडो तर लक्षात आलं, अमृत चखो म्हणजे त्यांनी अमृत याने म्हटलं दही, दूध, लोणी, जे काही प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत ते खा, आणि सिंध जपा म्हणजे आपला प्रांत जपा. आता हे त्याच्यामुळं त्यांच्या पंजाबातल्या सगळ्यात मोठ्या पदावर मिलिटरी अधिकारी त्यांचेच आहे. आता तुम्हाला जर याच्यातून प्रेरणा घेऊन या वाक्यातून घ्यायची असेल तर त्यांनी जरूर घ्यावी, नाही नक्कीच घ्या आणि त्या दिशेनं तुमची वाटचाल सुरू करा. आता इतकंच मी आजच्या प्रसंगी सांगतो आणि तुम्हाला सगळ्या युवक पिढीला आदर्श जीवनाच्या शुभेच्छा देतो आणि या ग्राउंडचा जास्तीत जास्त उपयोग घ्या. या ग्राउंडवर आता वेगवेगळे डेव्हलपमेंट आपण करणार आहोत भविष्यात. जसं जसं तुमचा इंटरेस्ट वाढव तसा आमचा इंटरेस्ट वाढव तुम्हाला मदत करण्याचा. इतकंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि माझे 2 शब्द बंद करतो.